नमस्कार मित्रांनो, तर मी नाशिक रोलवाला. तर भरपूर जणांचे मेसेज आणि कमेंट आले आपल्याला, नाही का, की भाऊ तू चटणीसाठी काय काय वापरतो. तर आज मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे चटणीसाठी काय काय वापरलंय. हे बघा, आपण लाल मिरच्या घेतल्या आहेत, टमाटे आणि लसूण. हे आपण अर्धा एक तास मस्त बॉईल करून घेतलेले. बॉईल केल्यानंतर थंड केलं आणि थंड केल्यानंतर आहे ना, आपण हे असं मस्त मोठं मिक्सर आहे आपलं, मोठ्या मिक्सर मध्ये भरून घेतलं आणि मिक्सर मस्त असं चालू केलं. तर चला आता बघू आपण चटणी कशी झाली. हे बघा, मग मिक्सर मध्ये एकदम अशी बारीक करून घेतली. मग हे बघा, ही आपली झाली चटणी रेडी. एकदम ही कच्ची चटणी आहे. तर आपल्याला घ्यायच्या आहेत 3 तेल पिशव्या घेतल्या आहेत मी मुरलीच्या. तर आपण त्याच्यात 3 लिटर तेल टाकणार आहे. हे बघा, आपण असं 3 लिटर तेल टाकल्यानंतर आपण एकदम मुरलीचं प्युअर ओरिजिनल तेल वापरतो. मस्त 3 लिटर तेल टाकलेलं आहे चटणीत. मस्त असं कालवून घेतलं आणि चटणीपेक्षा तेल जास्तीत ठेवायचं थोडं. हे बघा, मग मस्त असं मिक्स करून घेतलं. प्लस तेल टाकल्यानंतर आपण मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यात. आपल्या चटणीच्या हिशोबाने मीठ टाकलेलं आहे. हे बघा, एकदम मस्त अशी घट्ट आणि पातळ. कलर वगैरे टाकायची तर गरज नाही, एकदम प्रॉपर झाली बघा.